अरे भावांनो, अरे तुम्हाला मी काय सांगू, मी कुठं आलो माहिती का? आज मी स्वर्गात आलोय, स्वर्गात. आय शपथ. शेवटचा 1 मिनिट राहिला फक्त. आय शपथ. हे बघा चिटकलंय मग याला पूर्ण खाली. ओके, फायनली आपला ड्रोन वरती जग भाव सीन घेऊन कंप्लीट झाला, आता खाली यायला लागलाय. अरे काय दिसतंय रे समोर? बघायचं का? बघायचं का? बघायचं का? वाह मेरे शेर, वाह. वाह मेरे शेर. नाही भाऊ पण शेर म्हणत आहे बरं का. हे कोकणातला रस्ता आहे भाऊ, आणि तुम्हाला कायमपर्यंत जोपर्यंत राईड चालू आहे का नाही 8-9 महिने कोकणामध्ये, तोपर्यंत मला मी असंच रोड दाखवत राहणार आहे. और ये हमारे दूसरे बल्लेबाज की एंट्री हो चुकी है मैदान में, और दुकाटा कर दिया. भरभरून प्रेम आहे ह्यातमध्ये. पहिलवान नवीन एक्सपेरिमेंट. ही बघा, ही एकदम जुन्या जमान्यामधली घर, एकदम जुन्या काळामधली घरं बघितली ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम रेवदंडाच्या पुढं 3 बोटं केली ती 2 आहे 3 किलोमीटर. 3 किलोमीटर पुढल्या साईडला आपण एका काल होमस्टेमध्ये आपण काल रात्री मुक्काम केलं, तुम्ही बघितलं. टेंट लावत नाही ह्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की मला घाम खूप जास्त येतो. आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कळणंच मला किती घाम येणार नाही ते. तर काल ही AC रूम हे तर घेतला होता म्हणजे त्यांना तुम्हाला दिला होता. त्यांना काही पेमेंट काय केलं नाही, पण आपण पण त्यांची भावांनो एक रील बनवून टाकलेली. एक रील आपल्या 1 लाखवाल्या अकाउंटला, ज्यासाठी आपण खूप जास्त पे करतो. पण जाऊन द्या म्हणलं, काल माझी सिच्युएशन खूप जास्त खराब होती, तर त्यामुळे आपण ह्यांचं मस्त एक रील बनवून टाकली. आज आपल्याला निघायचं आहे मुरुड जंजिरा काढल्या साईडला. मस्त जाताना बीच वगैरे लागणार, ड्रोन सीन बघायला भेटणार तुम्हाला, आणि खूप जास्त मजा नाही. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. पाठीमागचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आतला टायमिंग झालेला आहे सकाळच्या 8, आणि आता माझा व्लॉग एडिटिंग करून झाला आहे. आता मी निघायला लागलो पुढं. तर चला एकदम मस्त तुम्हाला दाखवतो सेटअप कसं होतं काल रात्रीचं. झाला व्हिडिओ आतमध्ये यायला चालू आहे. मला नक्की सांगा. खाली सायकल आहे, चला सायकलीवर सगळं सामान टाकतो, मग तुम्हाला मी भेटतो आता. बाहेर रस्त्याचं काम चालू आहे. सायकलची कंडिशन दाखवतो मला. हे बघा धरोड्या बघा भाई, समजा धरोड्या बघा सायकल बघा टोटल्या बघा. हे बघा एवढा धरोडा बसलाय समजा बघा सायकलीवरती. आपलं भाऊ काय चाललंय? एकदम मस्त भाऊ, 1 नंबर आहे बरं का सांगतो. प्रवासाला सुरुवात हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. आणि आजचा प्रवास चालू होतोय मुरुडच्या दिशेने. पुढल्या साईडला हे कुठला बीच म्हणले मला अजून एक कुठला तर लय फेमस बीच आहे काय? काशीद बीच. हां, तर आता किती किलोमीटर आहे इथनं? 10-12 किलोमीटर आहे का? अच्छा, काशीदचा जी बीच आहे का नाही, हे तर 10-12 किलोमीटरवरच आहे. लई 1 नंबर दिसतो राव. बघू जाऊ ना आपण पण. तिथं ही स्पीड बोट ही असतील भरपूर. ही बघा माझ्या पाठीमाग साईडला बघा सगळा समुद्र, पूर्ण समुद्र 1 नंबर. ते सबस्क्रायबर भाव आहेत, आणि हे आपल्याला ना मी जिथं होटलो ना आता हॉटेलवर तिथंच आलं होतं डायरेक्ट. म्हणजे चला जाऊ नाश्ता करायला, चला जाऊ म्हणलं. तर का जाऊ इकडे बघा कोकणात लांब काय बघा मावशी बाग मस्त एकदम. चला काय माणसं ते रे, ह्यांना काही अडबीड लागले का? 1 मिनिट थांबायला तयार नाही ती. कसं आहे तर किलो आंब? किती रुपये? 250 रुपये डझन. ओके, 250 रुपये डझन ना असं काहीतरी आंबा येतं भाव कोकणामध्ये. आणि ह्यांची चव, वास लांब येतोय तिकडं आंब्याचा, तिकडे येतोय बघा आंब्याचा वास. लय आंब्याचा वास लय लांबपर्यंत, लय भारी आंबा येतो बघा इकडं. हे बघा कसं आहे. आता ही सरळ मेन रोड आहे, आणि आपण आता निघालो बोरली ह्या गावामध्ये. तर बोरली गाव इकडे अकल्या साईडला गाव आहे. तर आपण आता इकडे निघालेलो या. पण तुम्हाला ही सुपर वाईड अँगल कसा वाटतो सांगा? मला तर लय जास्त भारी वाटतो हा सुपर वाईड अँगल. चला जाऊया. आपली लक्ष्मी आली भाऊ, लक्ष्मी आली आपली. चला
आपलं जेसीबी पुढे पोकलन हां 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 15 वर्ष चाललोय मी ह्याला. आपलं पण आहे जेसीबी पोकलन. अरे वा, तुमचा स्वतःच आहे का ती? अरे वा मस्त आहे. पाहिजे. अरे वा मस्त, एक नंबर. वा एक नंबर भाऊ. आय शपथ, काय नजारा दिसतोय रे, काय नजारा दिसतोय. मी असला नजारा अजून जिंदगीत बघितलाय. काय नजारा दिसतोय, काय भारी वाटतोय सीन. वाव, खतरनाक भाई, खतरनाक. तोपर्यंत राईड चालू आहे का नाही 8-9 महिने कोकणामध्ये, तोपर्यंत मला मी असंच रोड दाखवत राहणार आहे या. वा काय वाटतं या भाई. फुलाचं झाड बघितलं, फुलाचं झाड किती भारी दिसतं या. वा कोकम, अच्छा हे कोकम आहे या. ठीक आहे. हे काय माझ्या पाठीमाग झाड, हे कोकमाचं झाड आहे कोकम. आणि कोकणामध्ये कोकम भेटतेच भाऊ. आणि ही आहे भाऊ बोरलई गाव, बोरलई. वा बोरली ह्या गावामध्ये आपल्या सबस्क्रायबर भावाचं घर आहे. आणि इथं मी आलेलो या. आणि सकाळ सकाळी निघल्यास हां आलोच बघितलं का कसं बघ. माझा वय नाही, उपास नाही, पण मी व्हेजिटेरियन आहे पूर्ण. हां आलो भावाचं घर. जमलं शूट केल्या मस्त मध्ये. चला शूट करतो. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्त. तुमच्या इकडं नजारा तर लईच एक नंबर आहे. पण गरमी लई आहे बरं का. गरमी लई, भयंकर गरमी भाऊ इकडं. नमस्कार आजी, कसं चाललं या? मस्त आहे समजा. हो नमस्कार. आईचे पत किती मोठा टी व्ही घरामध्ये. जीवनात एवढा मोठा पहिल्यांदा टी व्ही बघितला. कोकणातल्या माणसं विषय हार्ड. अरे भाऊ पळत गेलाय कुठं. कोकणामध्ये आलाय ना, आंबा खायला भेटत नाही असं कधी होऊ शकत नाही. एवढं प्रेम आहे का नाही इकडल्या लोकांचं माझ्यावर सांगतो. हे बघा, हे कोकणात आम्हाला कोकणातला एकदम हापूस आंबा ना, कोकणामधला हापूस आंबा. आणि भाऊच्या घरी, भाऊ आपलं नाव? रोहन ओके ठीक आहे. रोहन शिवलके आपलं भाव आहे. त्यांच्या घरी आज मस्त मध्ये आंबा खातो या. तर बघू. काय पण म्हणा, आमचे कल्ले हापूस आंब्यामध्ये हे कल्ले हापूस आंब्यामध्ये चवीमध्ये फरक आहे. हे कल्लं मला वाटतं वातावरण चांगलं आहे. हे मी जिंदगीत पहिल्यांदा पितो या. मला हे ताज हॉटेलमध्ये येऊन भेटलं नाही. हां ताज हॉटेलमध्ये येऊन भेटलं नाही प्यायला मला. हे आज घरगुती पितो एकदम कोकणामध्ये. बघतो. एक वेगळी टेस्ट आहे. बोरली ह्या गावामध्ये सलग आपलं जेवण चालू आहे. आणि जेवणाला काय आहे बघायचं का? भात आहे. भात तर कोकणामध्ये स्पेशल आहे भाऊ. भात आहे, वरण आहे, ही सुकी भाजी आहे का, इकडे एक सुकी भाजी आहे. हे काय भाऊ? बरं सुटे, अच्छा गोड आहे. आंबा. कोकणात आल्यावर भाऊ आंब्याचा विचारायचं नाही, एवढं जास्त आंबा असतं नाही सांगतो. करत चालू करू चला. वा पहिलाच घास कोबी. वा वा मस्त एकदम. झणकी बाद मसाला टाकलाय भाऊ. गावाकडे असल्यावर ही आंबा लय खा वाटतो. कोकणामध्ये आलो आता एवढा आंबा झाला काय सांगू. बरेच जण विचारतात दुपारचं जेवण कुठं करता. तर जेवण असं माझं जास्त करून लोकांच्या घरीच असतं माझं. हो थोडं द्या. बस नाही नको, बस फुल झालं. बस चला येऊ का आजी? हो आज नमन आले होतो. जेवण एक झालं होतं, खूप छान झालं होतं जेवण. चला ओके. आता रस्त्याकडून निघालत होतो, पण मला बापरे ही एकदम जुन्या जमान्यामधली घरं, एकदम जुन्या काळामधली घरं बघितली ना. पहिली पुढं अशीच घरं असायची, पुढल्या साईडला अशीच पहिली घरं असायची की हिथनं असं पोल निघायचं आणि ह्या इथं असं मध्ये हे असायचं, ह्याला चालायला जायला यायला असं असायचं. आणि वरनं पूर्णपणे अशी कौलं असायची वरनं पुन्हा. आपण निघलो ह्या मेन रोडला आता. ओके पुढं चला. भाऊचा निरोप घेऊया आणि आपण आता निघू पुढच्या दिशेनं. तर भाऊ चला, धन्यवाद. जेवण एक नंबर झालं. आता भेटू. हां भेटू फुल हा. कॉल करतो मी. चालेल मला हाय टाका. चला ओके चला
फिरावून जेवण करून दुपारच्या लगभग 11:30-12 दरम्यान आपली प्रवासाला सुरुवात एकदम मस्त मध्ये कडक उन्हात. फॉलोअर्स भाऊने शाचोबा आणून दिला. शाचोबा ह्याला नॉर्मल लोक ताक असतं नाही ताक हे ताक आहे भाऊ, पण हिकडली आपले भाऊ लोक म्हणते त्याला छाछ म्हणतात. तर विषय असा आहे का नाही, ही मी छाछ याला म्हणत नाही, छाछ थोड्याला म्हणते ती, मी याला छाछोबा म्हणतो. छाछोबाचा आजोबा ह्या खूप जास्त. असं चढ किती आहे राहू, चढ किती आहे अजून? थोडंच आहे ना, चढ लागलाय नॉर्मल थोडा. मग पुढे बीचच आहे ना, आता पुढे बीच आहे, तुम्हाला दाखवतो कसं आहे ती, लय भारी आहे. एक साइकिल और इतनी ज़्यादा गाड़ियाँ, डॉन को पकड़ने के लिए इतने लोग आ गए बे. देखो एक आदमी को पकड़ने के लिए कितने लोग आ गए, देख लो. तुम्हारी जेल से फरार है. बल्लू तुम्हारे जेल से फरार. तुम्हारा जेल है ही नहीं, तुम्हारा जेल किधर है? अच्छा यूपी में जेल है भाई का. वाह आई शपथ. अरे काय दिसतंय रे समोर, बघायचं का? वाव आई शपथ, अयो कसला नजारा दिसतो या. वाव किती भारी वाटतं या माझ्या जीवाला. चला मेन रोडवरनं खाली उतरलोय म्हणजे नक्कीच कहाणी में ट्विस्ट असणारच. विषयच नाही भाऊ. चला विषय आहे का भाऊ, विषय आहे का? आपलं डोकं खतरनाक भाऊ, एकदम खतरनाक असते आपलं डोकं. नाद नाही करता भाऊ आपला. अगं बाई गे, सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो, सागर किनारे. अरे भावांनो, अरे तुम्हाला मी काय सांगू, मी कुठं आलो माहिती का? मी स्वर्गात आलोय, स्वर्गात. आई शपथ सांगतो तुला, हा समुद्र बघून घे रे पोट्या. आता मी लगभग 2 महिने भावनं, 2 ते 3 महिने समुद्र शेजारनं आपली राईड होणार नाही. पूर्ण 2 महिने असंच असतं ना, पूर्ण समुद्र शेजारनं तुम्हाला बघायला मिळणार रोज. त्यामुळे मग तुम्ही सबस्क्राईब करून घेत जावा हो. आणि काय दिसतंय लोकेशन, वाव. ही बघा. आता ना विचार चाललाय आपली सायकल घेऊन हे आहे जायचा. चला बघू. थांबा आई चप्पत. एक मिनिट. थँक्यू. सायकल पडली भाऊ पूर्णपणे. ही बघा पूर्ण लगेच इकडे आलं. हां हवा. ड्रोनला काय होणे म्हणजे झालं फक्त. हां ड्रोन ह्यातमध्ये सुरक्षित आहे. ही बघा बॅगेमुळं ड्रोन वाचला आपला पूर्णपणे. थँक्यू. ओके. काय फणस घेऊन निघालाय काय? कितला बसतो फणस तुम्हाला इकडे, कितला भेटते का घ्यायचं म्हणतं? 200 रुपयाला बस एवढा फणस. मला हातात घेऊन बघायचा. घ्या बरं साईडला बघू द्या कसा असतो. मी कधी घेतला नाही हातात फणस. जीवनात एकदा ते हातात घेऊ द्या बरं फणस बघू द्या. अरे तुम्हारा फॅन आहे. भेटेल. ओके बघू द्या. वाव अच्छा धरू. ओके आयला हे सोडा. किती किलो आणि 4-5 किलोचं आहे. 5 किलोचं. अच्छा 5 किलोचं 200 रुपयाला भेटतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या इकडं. हां अच्छा ओळखीची माणसं आहे तर एकामेकाला ही 200 रुपयाच्या आसपास काहीतरी फणस बसलंय. लगभग 5 किलोचं. हे बघा बायसेप निघाला भाऊ, बायसेप निघाला. जोक वाटतं का तुम्हाला? जोक. आता बॉडीचं बनवतो बघ मस्त भाऊ एकदम. आता ह्याला पिकलंय काही आता हे तयार आहे. दरा घ्या या मोजाईकडे हातमध्ये. सोपं नाही ह्याला भाऊ, हातात घे. सोपं नाही ह्याला. शायद इसी का नाम जिंदगी है दोस्तों. वाह असं वाटतं गणपतीपुळ्याला आलो असं वाटायला लागलं याला बघून.
में आयुष्य में बड़ा आदमी बनने का आयुष्य में मेरे को बहुत बड़ा आदमी बनने का है भाई, इसलिए मेहनत करनी है बहुत ज़्यादा। अभी तो आयुष्य में कुछ किया नहीं है, अभी तो बहुत छोटे लेवल पे है, लेकिन एक दिन ऐसा भी आएगा भाई मेरे ड्राइवर के पास लैम्बोर्गिनी लेके घूमेगा मेरा भाई। हाँ भाई, मैं झूठ नहीं बोलता। तो उसके लिए करनी पड़ती है बहुत ज़्यादा मेहनत, ठीक है। कम हंसते रहो गणेश, वीडियो बनाओ अच्छे अच्छे। और आप लोगों की बहुत ज़्यादा रिक्वायरमेंट आ रही थी गणेश भाई, आपके वीडियो आजकल बहुत ज़्यादा अच्छा आ रहे, तो दिल से धन्यवाद करता हूँ और फिर आगे चलता हूँ। तो चलते हैं धीरे धीरे। हाँ बाईने लाया पाणी, सगळं जमतं चालवायला, सगळं फुल ऑलराऊंडर आहे भाऊ आपण, फुल ऑलराऊंडर। आपलं काय जमत नाही असं नाही, आपण राजा माणूस आहे भाऊ। लगभग अर्ध्या तासामध्ये दुसरं 2 लिटर पाणी पितोय, अर्ध्या तासामध्ये 2 लिटर। आता भाऊ मला पोचायचं एका अशा अलगलप ठिकाणं, जे ठिकाण माझ्या समोर आहे पण लांब आहे, ते आहे तिकडं। भाऊ दगड येते ना, अशी उंच उंच दगड येते, त्याच्या आतमध्ये माणूस एवढा दिसतो या। तर तिथं जाऊन आपला काय पण करून जगोबा फ्लाय करायचं आहे, मला तुम्हाला ती दाखवायचं आहे काय पण करून। गिरीच्या पण लांब पुढेपर्यंत गणपतीपुळे पण लांब ओल्ड स्टोर असाच रस्ता आहे पूर्ण आपला, म्हणजे अजून 2 महिने मी असंच आहे आता, पूर्ण 2 महिने असंच, आणि असाच घाम राहणार, असाच घाम। देखा 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 देखा, अरे घाम देखा कर रे भाऊ, घाम देखा कर, घाम देखा कर। मला एवढे घाम असतं काय वाटत नाही, घाम हितनं दारा धावून अंगातनं खाली, हे बघा पायात, हे बघा, हे बघा ही पायातनं दारा। माणसं नुसतं म्हणते ती वरनं खालीपर्यंत घाम येतो। मी तुम्हाला दाखवतो की नाही भाऊ माझा येतो, मला माहीत नाही कुणाचा येतो का नाही, पण भाऊ माझा येतो। कसं बी असं भाऊ मी हसून राहतोय भाऊ। ही बघा बघा, तीच नवं, ही बघा बघा, ही बघा तीच जाऊन द्या, हे बघा ही बघा बघा, ही बघा बघा, हाय का बघा, हे बघा काय सांगतो मला पाटकान, विषयच नाही भाऊ। पूर्ण म्हणजे एकदम पूर्ण वाला आहे, पूर्ण घामानवाला आहे, पूर्ण। जाऊ लगेच म्हटलं पकडू, कुठे आहे बघूया आपण। कसं आहे माहिती आहे, तुमची पर्सनॅलिटी आहे ना ती वेगळी आहे। बाकी आर्टिफिशियल युट्यूबर खूप बघितले आहे, खूप प्रयत्न करतात, पण ते कसं आहे मेहनत आहे प्रामाणिक आणि जो क्लिअरिटी आहे ना, बरोबर ती आहे. क्लिअरिटी कोणी ठेवत नाही, बरोबर आहे ना, मग ते क्लिअरिटी ठेवत नाही, मग ते व्हिडिओ बघूशे पण वाटत। बरोबर आहे ना, खरं। आता मेन विषय काय आहे ना, आता मी काशीद बीचच्या नॉर्मल थोडं पाठीमाग आहे, आणि सध्याला का नाही आपले सबस्क्रायबर भाव आहेत ते मुंबईचे आहेत, तर त्यांचं ना इकडे पुढं रिझॉल्ट आहे। तर मला खूप आग्रह डायरेक्ट मला म्हणलं की तुमचं रिझॉल्ट बुकच करून आलो, डायरेक्ट बुकच करून आलो, म्हणजे बुकच करून आलो डायरेक्ट। मी बी हैराण झालो, हे 35,000 किलोमीटरमध्ये पहिल्यांदा असं कोणतरी गेलं डायरेक्ट बोललं की तुमचं बुकिंगच करून आलो पुढे मी जाऊन। ह्यांचं स्वतःच आहे। तर जाऊ काशीद बीच आता जाताना फिरू, आणि मग नंतर संध्याकाळच्या स्टेला ह्यांच्यात जाऊ। एक 1.5-2 तासामध्ये लगभग 6 वाजेच्या आसपास ह्यांच्या इथं पोहोचून मी, तर मी थोडं इकडं ड्रोन सीन वगैरे घेतो, चांगलं फोटो वगैरे घेतो, मग नंतर पुढे निघूया। चढानं पाक अक्षरशः घाम काढून टाकला। तुम्हाला काय एवढा भयंकर चढ लागलाय का नाही बघा, लगभग 1 तास झालं याच घाटामध्ये, लगभग 1 तास झालं। बघा हीच घाट आहे बघा, थोडा राहिला आता घाट, तिथनं उतरतोच लगे खाली। मागाशी 1-2 जण येऊन गेली, ले भाऊ आमच्या हॉटेलमध्ये, भाऊ आमच्या हॉटेलमध्ये, भाऊ आमच्या हॉटेलमध्ये, म्हणजे एवढी भारी भारी माणसं भेटते नाही, खूप जास्त भारी वाटते आतमध्ये। एवढी राईडमध्ये काय म्हणते एवढं सफलता देते ती, सफलता आपल्याला खूप जास्त भारी वाटतं। चला मनापासून दादा धन्यवाद बरं का, मदत करताय, धन्यवाद मनापासून। चला तुम्ही आमच्या शब्दाला मान ठेवलात, तेच इम्पॉर्टंट आहे, कारण की कोकणातलं प्रेम नाही कोकण आल्यावरच दिसतं। हां हां हे खरं या, जोपर्यंत तुम्ही कोकणात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोकणातला प्रेम दिसणार नाही, खरी गोष्ट आहे। मी एक विचार करतो छोटासा की एक वेबसाईट आहे हुबर म्हणून, तर तिथून ना आपल्या एक चांगले म्युझिक भेटतात। 3,000 रुपये वर्षाला, 2 महिने वाढवून देतात म्हणतात मला। तर घ्या, त्यातलं कुठलंही म्युझिक नो कॉपीराईट आहे, तुम्ही यूज करू शकता। मी म्हटलं ठीक आहे, मी विचार करून सांगतो। पण 3,000 रुपये एवढ्याचा बॅलन्स मला 1 वर्ष आरामात जाईल, खूप जास्त भारी। हां एकदम मस्त। ही कल्ली लोक भावना साथ बघा, किती साथ बघा। दादा खूप जबरदस्त आहे, भेटला आमचा नशीब आहे पहिली गोष्ट म्हणजे। नाही राव, त्याचं काय नाही, नशीबचं काय नसतंय, पण भारी वाटतं समजायला भेटून, खूप जास्त भारी वाटतं। आणि ही कल्ली माणसं खरंच बरं का, कोकणातली माणसं 1 नंबर आहे, एवढी असते भारी, त्यांना सांगतो मला, खूप जास्त भारी। साईडला समुद्र आहे ना पूर्ण, आता साईडला पूर्णपणे सगळ्या इकडे समुद्र आहे। आणि आता मी निघालो, आता इथनं उतार आहे का आता, या चढानं पूर्णपणे घाम काढलाय भाऊ, खोटं बोलत नाही। आता उतरणार आहे मी, फोटो बिटो घेतो आणि मग नंतर खाली उतर। चला मी आता काय केलं माहिती आहे का, असं केलं
असं गेलं आणि पुढं ना एवढा लालपरी निघाली लालपरी त्यात मध्ये माणसं होती हसली बघून गल्लय ही बघा ही भाऊ पुढंच आहे अजून ना. आपली सायकल भाऊ खतरनाक आहे या रेतीमध्ये सांगा कशात बी सांगा कुठं पण चालते आपली सायकल. आपल्यासारखाचा विषय खोल आहे भाऊ. हां बीचवर तर बीचवर पण हां हे तर नाद नाही करता भाऊ. आपण सायकल घेऊन आलो भाऊंनो काशीद बीचला ठीक आहे ना आज. तर बापरे ती बोट दाखव तिकडे एकदा ती बघा तेव्हा ती कुठनं बोट आली बघा त्या कुठं कसली सनाट बोट आली तेव्हा भाऊ एकदम खतरनाक एकदम खतरनाक. तेवढी माणसं आहे ती. तर मी थोडा ड्रोन शूट करतो जरा थोडं तिकडे जाऊन. चला काशीद बीचवरची ATV गाडी आज चालवणार आहे या. तर चला जाऊ चालू. आणि इथे एकच गाडी नाही आपल्यासाठी भाऊ योगा ह्या इथं इथं गाड्या समजा आपल्यासाठी गाडी आहे ते इथं घोडं पण आपल्यासाठी भाऊ टेन्शन घ्यायचं नाही लई. चला आता बघू जरा थोडी भाऊची गाडी चालते तरी कशी बघू. चला ह्या गाडीवरती ड्रिफ्ट कोणाला बघायची आता मी तुम्हाला ह्या समुद्रावरती दाखवणार नाही. ह्या गाडीची ड्रिफ्ट बघा कशी ड्रिफ्ट बघा नुसती मला. मजा केली खूप जास्त. चला बघू आता मालकाचं काय रिॲक्शन आहे बघू. चला त्या गाडीमध्ये तो नाही त्याच्या युनामध्ये माझं ही पायाची बोटाची लेस असते ना ती बोटाची लेस गेली होती. आता म्हटलं भाऊ आपला खेळ पायाचा खलास होऊन जाईल म्हणलं. जोरानं पाय निघून बाहेर वाढला. फायनली सायकल ह्या ठिकाणी मस्तमध्ये उभा केलेली आहे आणि मी पचलेलो होते एका रिझॉल्टपाशी. आता निघालो आहे आतमध्ये तुम्हाला दाखवतो आजची आपली ही रूम कशी भावनो. आजची रूम दाखवतो आणि रूम दाखवतो. रूम बघा भाऊ रूम बघा. मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला खरं सांगतो मी. पण मी आधी आंघोळ करतो मग सांगतो मी फ्रेश होतो. मला बाथरूम बघू द्या भाऊ बाथरूम बघू द्या आधी. आयुष्यपत सांगतो तुला लई भारी वाटतंय मला. येणे आहो अयो इथं लाईट आहे. अरे बाबा काय झालं कुठं आहे. अच्छा हेच आहे काही वरची निरमा वॉशिंग पावडर वॉशिंग निरमा ठीक आहे. 10 रुपयाचा पूर्ण ह्यातमध्ये गेला पडा राहून दे ह्यातमध्ये. ह्याला थोडं पाणी करून द्यायचं. ही बघा हे एक पॅन्ट आणि ही दोन पॅन्ट आणि इथं ही 3 शर्ट धुवून टाकला आलं की. बघितलं का मला किती काम असतं. म्हणजे आलं का ना रूममध्ये पहिली गोष्ट एकच असते आधी आपले कपडे स्वच्छ डेट धुवून घ्यायची कारण की उद्या घालायला लागते ते. त्यामुळं आईनं सांगितलं जेवढा स्वच्छ राहतील तेवढी लक्ष्मी जवळ येईल. भाऊ मला लक्ष्मी पाहिजे भाऊ काय पण करू. हां हां ओके ओके बॉईज ओके ओके. आज पण एक AC रूम भेटलेला आहे मला. मेन गोष्ट एक सांगायची की ही AC रूम रोजच्या रोज भावांना मिळतं आहे ना मला. ही महादेवाची कृपा आहे समधी. मेन गोष्ट एक आहे भाऊ मी हालातीमध्ये पहिलं एवढं दिवस घाण काढल्यात आहे का नाही जेणेकरून मला आज कुठं थोडंफार फळ भेटतं आहे. हां मी त्यांची थोडीफार प्रमोटिंग करतो बाबा. कारण घेऊ का जर आपल्याला कोण काही गोष्ट थोडंफार मदत करते जर आपलं पण कर्तव्य थोडंफार आपण पण थोडंफार प्रमोटिंग केलं पाहिजे. नॉर्मल म्हणजे नाव तरी घेतलं पाहिजे की जेणेकरून त्यांना बरं वाटलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. तर मग मस्तमध्ये बघा मला माझं पूर्वीचा दिवस आठवतं मला आलं मी काही संघर्ष केला होता गडी. अजून पण संघर्ष करतोय मी. आता एक नॉर्मल पायऱ्याला येऊन थांबलेलो आहे मी आणि अजून पण भरपूर पुढे जायचं आपल्याला. तर एक गोष्ट कळते भाऊ की मी सुरुवातीमध्ये एवढं म्हणजे घाम यायचा रात्रीच्याला उघडं झोपायला लागायचं मला. त्यानंतरनं सायकल साईडला असायची. त्यानंतरनं ताडपत्री हातराची त्या स्लिपिंग बॅग टाकायची आणि उघड्यावरच झोपायचं. MP बिहार नंतरनं उत्तराखंड अरुणाचल उघड्यावर झोपायचं तसंच. अंगातले कपडे काढायचे आणि उघड्यात झोपायचो. काल सरी मेहनत करतो या आणि आता कुठं तर मला थोडंफार नॉर्मल रिझल्ट दिसायला लागला की बाबा नाही पहिल्या दिवसात आणि आता दिवसात मी लय हाताय झालो का नाही. मी माझं पूर्वीच व्हिडिओ बघतो आणि पहिलं काय होतं कडे ना आता काय आहे मग भारी वाटतं. आणि ही सर्व या गोष्टी फक्त तुम्हालाच मी शेअर करतो फक्त आणि फक्त मलाच. तर आज रात्री 9ला लाईव्हला आपण यायचं आहे. आज जरा थोडं बरं वाटतं. आंघोळ केली एकदम मस्तमध्ये फ्रेशमध्ये. आता एक मला ड्रोन सीन घेण्यासाठी ना मला बीचवर जायचं आहे जी असणार आहे सनसेटचा. बघू भेटला तर भेटला. आता टायमिंग पण भरपूर होऊन गेला असं बहुतेक. बघू द्या टायमिंग बापरे 7:23 झाल्या. आता कुठनं भेटायचं आहे सीन तर आपल्याला आता नामुमकिन आहे. बघू कपडे टाकायचे वाळायला आणि एडिटिंग करत बसायचं. हो ना आता लागली आम्ही निघालेलो भाऊ एक खतरनाक ड्रोन सीन घेण्यासाठी. दिवस खाली गेला वाटतं. आपल्यापाशी लय कमी टाईम आहे. आमच्यापाशी लय कमी टाईम आहे. चला उघडा हे जाऊ द्या. दिवस खाली गेला आहे बहुतेक. मला माहीत नाही ड्रोन सीन कसा येईल पण
बघू आता कसं येतोय कसं नाही. ते दिवस एकदा खाली गेला का नाही मग उपयोग नाही भाऊ काय तुला. आणि असा समुद्रावरचा ड्रोन सीन घेण्यामध्ये जी मजा असते ना भाऊ ती खरंच वेगळी असते. मी अजून नाही घेतला कधी, पहिल्यांदाच घेतोय कारण ड्रोन घेऊन आपले 1 महिना झाले. ह्या इकडे येते मला इकडे जायचं या आमची गाडी जाण्यासाठी ती रोड होता नाही, ती रोड झालाय बंद. तर भाऊ ड्रोन सीन तुम्हाला दाखवण्यासाठी जी मेहनत चालू आहे का नाही सांगतो, ती मेहनत नेक्स्ट लेवलची मेहनत आहे जास्त. पण सीन तुम्हाला दाखवतो का, सूर्य जे आहे ना पूर्ण खाली गेलाय भाऊ, पूर्ण खाली गेलेला आहे. निळा तर लय भारी काम होईल भाऊ. तुम्ही म्हणले ते बरोबर झालं, सूर्य मग काही चमकत होता पाण्यावर का नाही. 1 मिनिट राहिलाय आई शपथ. शेवटचा 1 मिनिट राहिलाय फक्त. आई शपथ, आई शपथ. हवा बापरे, तिकडे जायचे पुढं. अरे देवा, लास्टाची 2 मिनिटं फक्त, लास्टाची 2 मिनिटं राहिली. ड्रोन सीन एन्जॉय करा. समुद्राचा 1 नंबर आता दाखवतो तुम्हाला ड्रोन सीन. ओके, फायनली आपला ड्रोन वरती जगभाव सीन घेऊन कंप्लीट झाला. आता खाली यायला लागलाय. ऑटो मोडवर लावला होता भाऊ, ऑटो मोडवर. आणि तुम्हाला जी ड्रोन सीन घेतलं थोडा लेट झाला मला यायला, पण कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. खूप जास्त मजा आली भाऊ. जाम पळवला आपला, लय पळवला आपला लय. मला वाटत नाही एवढं कधी पळवा असेल. ते पुरी होत्या भाऊ, हिथं पुरी होत्या. त्यांना वाटलं कोण हातामध्ये बॅगी घेऊन आले भाई. पुरी थानाट पळत तिकडे गेले. तेव्हा तिकडे गेल्या पुरी. भयंकर परिस्थिती भाऊ. असं ते चला आपल्या जगभावाला खाली घेतो. आता निघतो रूमच्या दिशेनं. पण भारी वाटलं बरं का. कोकणामधला मी ही दिवस विसरू शकत नाही कधी. जे भाऊ संघ घालवलं लाव्या, पण मजा आली. तेव्हा आम्ही तिथनं वरनं पळत आलो, तिथनं वरनं एकदम सणात आलो पळत. खूप सेफली लँड करतो जगभावाला आता. ओके, समुद्र जाम खवळलाय. पावसाचं वातावरण झालंय बरं का. पाऊस येत असतो मी सांगतो आता. पण ती बघा पाणी, तेव्हा तिकडं पाणी गेलेलं आम. वाव, आणि हे नजारा असं काहीतरी. आयुष्य काय नजारा झालाय. तेव्हा आली लाट, आली हो बघ आली. हे बघ तिथपर्यंत वर पाणी येत आहे लांबा. जीवनात पहिल्यांदा 4 चाकी गाडी घेऊन भावानं ड्रोन सीन घ्यायला आलो होतो. ती बी एवढं जास्त पळत आलतो नाही तुम्हाला काय सांगू. लय पळत आलतो. घेतला आता त्याला रूमवर जाऊन जेवण करू बघा. जेवायला भाऊनं जेवायला खतरनाक गोष्ट केलेली आहे. चला काय गडे, माझी एक जिंदगी मी गामामध्ये गेली राव. आज रात्री गेला आम्ही ह्या हॉटेलवरती आज एक मस्त पार्टी करणार आहे. आणि आमचा बेत ठरलेला आहे. आणि काहीतरी स्पेशल डिश करून आज आम्ही तुम्हाला दाखवणार. जी जास्त करून कोणाला माहीत नाही. ठीक आहे, कोकम घेतोया. कोकम सरबत दिला जरा थोडं पोट गार राहते जरा यातनं. करायचं आपलं काय नेमकं काय काय करायचं. दर लावायचा आहे. काय करायचं आता हा दगड आहे. अच्छा, त्याच्यावरती आपण ओके. नॉर्मली आपण नॉनव्हेज चिकन हां फिश वगैरे असं लावतो. ओके, आज अच्छा. आपण याच्यावरती स्पेशली पनीर वगैरे व्हेज लावूया. ओके, काहीतरी करायचं आहे काहीतरी आपल्याला. वेगळं. आज काहीतरी माझं- बेत करायचा. एकदम गावठी बेत स्टाईलमध्ये करणार नाही आम्ही. एकदम खतरनाकमध्ये तुम्हाला दाखवतो काय आहे ती. मला वाटतं आजच्या ब्लॉगची सुरुवात खरी हेतून व्हायला लागली असं वाटायला लागली. मला पण इंटरेस्टिंग यायला लागलेलं आहे की ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे काहीतरी. तुम्हाला पुढे दिसेलच आपलं काय काय आम्ही करणार आहे. आणि ह्याची स्पेशल डिशचं नाव पण आम्ही तुम्हाला लास्टला ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस आम्ही तुम्हाला टेस्ट करताना आम्ही सांगणार आहे. तर हे आहे तर साधा अच्छा दगड राहायला लागलो आपण आता. अच्छा, सबस्क्रायबर भाव कसं वाटतंय. दूर निघला भावने दूरच काढला आज. खतरनाक मध्ये विषयच नाही भाऊ. दूसरे बल्लेबाज की एंट्री हो चुकी है मैदान में और दुकाटा कर दिया. दुकाटा कर दिया. पहले बल्लेबाज एकदम फेल हो गए हैं इसलिए दूसरे बुलाए. कैसा लगता है. लाईव्ह पण चालू केले भाऊ यूट्यूबला. मेन गोष्ट आम्ही असं लग्न. अच्छा, दगडांना धरायला लागतं याला. अच्छा, लाकडांना धरायला लागतंय. आयला मी दगडानं म्हणलो. ती दगड मनात बसलाय माझ्या. दगडांना धरायला लागतंय म्हणतो मी कुशाल. ही बघा आता ही आहे का नाही, ही दगड आपला जाम तापलेला आहे भाऊ समजलं ना. तर ही दगड ना आता आपला पालतायचा आहे. आणि ह्याला ना लाकडानं धरायचं आहे. लाकडानं पूर्ण. तर मेहनत आहे ह्या गोष्टीला. त्यामुळे मी 100 पैकी 95 मार्क देऊन टाकतो. हां
हां आय 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 आय. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. अच्छा अरे वा 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 दान 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 पुसून हेट. अच्छा ह्याच्यावर तूप लगेच टाकायला लागतं. अच्छा तूप पण टाकून घेतलं बघा ह्याच्यावर. वाव अरे वा बॅटरी आहे का बॅटरी टॉर्च लावून द्या लवकर. हे कोणतं धोकाट मला तर काय सुचत नाही कुठं कॅमेरा कुठं नाही. अरे वा वा मेरे शेर वा वा मेरे शेर. नाही भाऊ पण शेर म्हणीच आहे बरं का. वागा म्हणे आपला भाऊ पण टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा अच्छा ही डिश तर मी पहिल्यांदा जीवनात घेतलेली आहे. मी बघतोयच पहिल्यांदा ही गोष्ट आणि आज टेस्ट पण करणार आहे. कशी दिसली ही पण तुम्हाला सांगणार आहे मी. बाई खतरनाक न ठसका तूप. अच्छा याला झाकून घ्यायला साध्याला ख्याला झाकून घ्यायला चालूया. अच्छा मला आधी भावांना असं वाटलं होतं का नाही ही दगड आधी ह्याच्यावर ठेवायचं जाळावर नंतर ह्याच्यावर काय तूप हे असं टाकायचं आणि त्यानंतर ना ह्याच्यावर मसाला ह्यायचा ना हे समजा परतून घ्यायचं ह्याच्यावर. आणि आपण कसं तव्यावर करतो चुलीवर ठेवून मला तसं वाटलं दगडावर ठेवूनच असं करायचं आहे. पण आता समजलं ह्याला एवढ्या उशीरपर्यंत का तापवलं ते आता समजलं आहे मला. खजाने को अच्छे से छुपा दो दोस्तों, ये किसी को मिलना नहीं चाहिए. अगर ये मिल गया हमारा राज भाई हमारा राज गया पूरा. खतरनाक. चला आता ह्याला आपला किती मिनटं ठेवायचं या 15. ठीक है. खजाने को अच्छे से ढक दिया है. अभी किसी को यहाँ के भनक नहीं लगेगी. ठीक आहे चला. ह्यातमध्ये आम्ही लय मोठा खजाना दडवून ठेवला. ते खजाना आम्ही काढतोय सध्याला. तर आम्ही बास्केट तयार करतो एक छोटं बांबूची परडी. ठीक आहे ना बांबूची परडी एवढ्या लवकर खायला लागेल. मला खमंग वास यायला लागलाय. मला जाम खमंग वास येतो. तुम्हाला दाखवतात काय आहे ते. कसं पाणी सोडल्याला भाऊ पानाचा वास घेऊन बघ. पानाचा वास घ्या खाऊन टाका पानाला. हा आणि ही खतरनाक केलं बरं का तुम्ही. ही बघा ही पानाचा खाल्लं बघा. ही अर्धा हिरवा आहे आणि अर्धा ह्यातनं पूर्णपणे भाजलाय. ह्याचा घाम निघलाय पूर्णपणे. घाम निघलाय पूर्ण. ह्याला दाखवा ह्याला. आता सध्या मेन वस्तू तुम्हाला मी दाखवणार नाही इथं. गणेश डायरेक्ट नको उचल गरम आहे हा ना म्हणजे ते 3 2 पनीर पडलाय तो पडलेला पण 1 वाव शपथ. ही काय आम्ही कसली रेसिपी खतरनाक केली. ही बघा. अरे ही बघा रे बघा बघा जरा थोडं बघा. ही चिटकलंय भाऊ याला पूर्ण खाली. पानाने उचल पान घ्यायचं सपोर्टला. हे नाही का आपला 2 अजून एक अशी असले ना ही कुठे कोणता राहील आपला. हां ओके भाऊ ही कुठली कोकणी स्टाईल आहे का. जलवा व्यवस्थित पकड. टोपलीने पकडा. करवत आहे काय करणार. हे करवलंय भावा. अरे काय लागतं राव. एक नंबर भाऊ. पण दगडावर करून खायची मजा जी आहे ना भाऊ ती म्हणजे ती वेगळीच आहे. हां हे बघा येते ना मी. आता आपण ह्याला ट्राय करू. चला 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 आक्रमण करायला. भाऊ हे तर तुम्हाला ना मी म्हणतो हे तुम्हाला दुबईमध्ये पण भेटणार नाही तुम्हाला. हा ही खरी गोष्ट आहे. अच्छा बीट पण आहे. बीट शिमला मिरची टोमॅटो फ्लॉवर कांदा पनीर हां कांदा ओके. अननस गाजर अननस पण टाकले आहेत मध्ये. गाजर. मला आपण माणसं कमी ना आदिवासी लोक जास्त वाटायला लागले जंगलामधली. पहिले आम्ही आदिवासी बाबा त्या पहिले आदिवासी होतो नंतर आम्ही शिकलो कंटाळा आला मग परत आदिवासी झालो. हे कराय. तर हे दगडावर भाजलेलं पहिल्यांदा पनीर मी ट्राय करतो. या थोडं तूप आहे का तूप थोडं तूप द्यावं मला. ह्याच्यावर थोडं तूप टाकू द्या. तूप टाकल्यावर आणखीन टेस्ट वाढला असा एक अंदाज आहे. असला मी तुपाची धार ओततोय थोडी नॉर्मल. हा वाव. आता ह्याला काय करायचं ना भाऊ ह्याला थोडं असं हलवून घेऊ थोडं नॉर्मल. पुढला माणूस जर काही एखादा भुकायलेला असला
आणि मी जर जेवण करतो ना ती हमकाच आपलं प्राण सोडून देणार जागेला. ते म्हणणार हे असं खातं आहे, ठीक आहे, ही थोडं असं, ओके, ही एकदम नॅचरल, एकदम हलकं फुलकं, एकदम भारी. ह्याचा विषय नाही, ह्याचा विषय खोल आहे. खूप छान, कसं वाटतंय? मस्त मस्त लय. पहिलं वाहन नवीन एक्सपेरिमेंट. नवीन एक्सपिरियन्स. वेगळीच मजा. शेफ भाऊनं काहीतरी खतरनाक बनवून आणलेलं आहे. आईला. ही काय भानगड या, काय भानगड आहे? ह्यांचा स्पेशल काजू मसाला या, ही मी ट्राय करतोय आज. कुठं काय झाला? खरंच मानलं तुम्हाला, खरंच मानलं. मी पहिल्यांदा खातोय बरं काही, हो काय, एवढी टेस्टी पहिल्यांदा खातोय, खरं सांगतोय. मी आतापर्यंत काजूमध्ये भरपूर डिशेस खाल्ल्या, भरपूर खाल्ल्या, पण भाऊ जी आहे का नाही ह्याला बोलायचंच नाही. नादच केला. प्रश्न पडलाय तुम्ही ही बनवली कशी, तडका कसा मारला मला समजा नाही. भरभरून प्रेम आहे ह्यातमध्ये. नंबर आहे या, नंबर दिसतोय तुम्हाला वर, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मी म्हणतो ना, ही चव जर तुम्ही, ही चव जर व्हेजिटेरियन माणूस आहे ना तुम्ही, ही चव घेत नाही ना तुम्ही कोकणात येऊन, तर तुम्ही काहीतरी लय मोठं मिस करताय. ह्यांच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे, प्लस ह्यांच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मला तर वाटतं ह्यांच्या पण तोंडाला. समजा ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे, आल्यावर नक्कीच आणि ट्राय करा बरं. खरंच काय लागतं आहे म्हणजे शब्दच नाही ह्या डिशला सांगायला मला. मी म्हणलो तुम्ही लय खाणार नाही, पण आता आवरा नाही मला. परत याला वेळ लावशील, आजच काय ते खा. नाही आज भरू द्या पोट, आज मग तुम्ही पोट फाटू द्या, पण हे खाल्लं पाहिजे आज. खूप जास्त मजा आली. एवढं पळालो, एक ड्रोन सीन घेण्यासाठी एवढं पळालो का नाही, एवढा ड्रोन घेऊन कधीच नाही पळालो, एवढा पळालो आज. आणि आता करायची फोनमध्ये. बरेच जण म्हणते की एडिटिंग जी करतात ते कशावर करतात, तर भाऊ मी मोबाईलवरतीच एडिटिंग करतो. हे बघा तर मी स्कॉल भरपूर पडून गेलं आहे, इंस्टाग्रामचं पडून गेलं आहे, भरपूर अशा गोष्टी होत राहतात जातात भाऊ. अच्छा गॉगल ठेवला मी, असं होय ना मला इथं घ्यायची लगेच. तर भाऊ मस्त असा एसी रूम आहे, हे बघा एसी रूम आहे, पंखा बिंका चालू आहे, खूप जास्त गार वाटतं. उद्या सकाळी 8 वाजता निघायचं, त्यासाठी आता एडिटिंग फुल करून घ्यायची आहे. 8 वाजता एडिटिंग चालू, ओके. आजचा दिवस असा काहीतरी एकदम फुल एन्जॉयमध्ये गेला. थोडं दुपारी नॉर्मल ताप झाला, पण काय अडचण नाही, तरी पण एकदम मस्त दिवस गेला. संध्याकाळच्या वेळेस चांगलं एन्जॉय केलं आज. मस्त भाऊ एसी चालू केला आहे भाऊ, आता पंखा पण चालू आहे. खाली कपडे हो का बा, इथं एक पॅन्ट आहे, तिथे एक पॅन्ट, नंतर तिकडे एक पॅन्ट आहे, नंतर इकडं 3 शर्ट, इथे एक पॅन्ट आहे भावांनो, तिकडं रुमाल आहे, इथं हँड ग्लोव्स आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी धुवून टाकल्या त्या. म्हणजे संघर्ष बघा, म्हणजे लाईफ आयुष्य असं का नाही माझं, मला नुसता संघर्ष आहे आयुष्यामध्ये. आणि मी आता संघर्ष करतो ना, येणाऱ्या काळामध्ये मी स्वतःला लई तयार करतो आहे असं मला वाटतं आहे. तुमचं म्हणणं काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. हां पण मस्त आहे, ठीक आहे, काय अडचण नाही. जे बी करतो आहे चांगलं करतो आहे, मला तर भारी वाटतं आहे बाबा. मी करतो आहे ते बरोबर करतो आहे. देव मला आता ताप देतो आहे, पण मला सुख पण देतो आहे. मला अशी लोक चांगले रोज भेटून देतो आहे की रोज माझी कुठं ना कुठं मदत होती आहे. बस अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. बस एकच सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाऊ, व्हिडिओला लाईक करा, रीच वाढवा थोडीफार. रीच नॉर्मल थोडी कमी झाली आहे. तर कसा वाटला भाऊ व्लॉग, जर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्लॉग मिळतो, पण टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.